तीन राज्यांमध्ये अगदी घसघशीत फरक पाडून भाजप सत्तेत आली आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये जिथं काँग्रेस होती तिथं भाजप आली, तर मध्य प्रदेशात ऑपरेशन लोटस करून भाजप सत्तेत आल्याचं पाप भाजपच्या माथी होतं. ते सुद्धा आता दूर होऊन जनमताचा कौल घेत भाजपची सत्ता आली आहे. राहता राहिला प्रश्न तेलंगणाचा, तर तिथं सुरुवातीपासूनच भाजप दखलपात्र नाहीये. इथं प्रमुख लढत होती ती BRS आणि काँग्रेसमध्ये. जी लढाई काँग्रेसनं जिंकली आहे. 4 राज्यांपैकी 3 ठिकाणी भाजप सत्तेत आली आहे. आता आगामी एप्रिल-मे मध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत. साहजिकच मोदी पुन्हा येणार की नाही अशा चर्चा गेल्या वर्षभरापासून चालू होत्या. कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयानंतर आणि इंडिया आघाडीच्या व्यासपीठानंतर कुठेतरी मोदींना कडवी झुंज दिली जाईल अशा देखील चर्चा होत्या. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचे सगळ्यात जास्त खासदार देणाऱ्या भाजपने बॅकफूटवर जाऊन अजित पवारांसोबत तडजोड केल्याचं बोललं गेलं. महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा याच चर्चांमुळे उलथापालथी होत होत्या. मोदींना पुन्हा सत्तेत यायचं असेल तर महाराष्ट्रातनं 40 पेक्षा जास्त खासदार निवडून आणावे लागतील हे स्पष्ट आहे. आणि याच कारणानं महाराष्ट्रात शिंदे किंवा अजित पवारांना सोबत घेण्यात आलं. असो, तर आता मात्र भाजपनं 3 राज्यांमध्ये दणदणीत विजय मिळवलाय. आणि या विजयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काय परिणाम होणार, काय बदल होणार, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. 3 राज्यांच्या विजयाचा महाराष्ट्रात होणारा सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे एकनाथ शिंदे हे कायम राहतील. मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार प्रोजेक्ट न करण्याची स्ट्रॅटेजी ही भाजपनं या 3 राज्यांच्या निवडणुकीत खेळलेली. परिणामी राज्याच्या निवडणुका असूनही भाजपने आपला प्रचार हा मोदींवरती केंद्रित राहील याची पूर्णपणे काळजी घेतली. राज्यातनं एकमुखी नेतृत्व समोर येणार नाही ही भाजपची स्ट्रॅटेजी महाराष्ट्रात सुद्धा वर्कआउट केली जाईल. म्हणजे शिंदे जातील, फडणवीस येतील, अजितदादा मुख्यमंत्री होतील या चर्चा मागे पडून जसं चालू आहे तशाच वातावरणात निवडणुका घेण्यावरती भाजपचं नेतृत्व ठाम असेल. निवडणुकांमध्ये जर का भाजपला फटका बसला असता तर मात्र आपल्याच पक्षाच्या नेतृत्वात निवडणुका व्हाव्यात म्हणून भाजपने निवडणूक काळात फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरती विराजमान केलं असतं. आता मात्र असं काहीही घडेल असं चित्र दिसत नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदेंना कायम ठेवण्यासोबतच भाजप आता मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रश्न सुद्धा मार्गी लावू शकतं. 3 राज्यांच्या विजयानंतर कॉन्फिडन्स वाढल्यानंतर आता भाजप मंत्रिमंडळ विस्तारात आपला क्लेम वाढवताना दिसून येईल. आणि या सगळ्या घडामोडींमागे मोदींचा करिश्मा कायम आहे हे कारण निश्चितपणे दिलं जाईल. 3 राज्यांच्या विजयाचा महाराष्ट्रात होणारा दुसरा मोठा परिणाम म्हणजे जागा वाटपात भाजपची बार्गेनिंग पॉवर वाढणार आहे. 2 दिवसांपूर्वी अजित पवारांच्या विधानामुळे जागा वाटप चांगलं चर्चेत आलं होतं. त्यापूर्वी आपण किती जागा लढवणार याचे संकेत फडणवीसांनीही दिले होते. शिंदे गटानं सुद्धा अधिक जागा आपल्या पदरात पडतील अशी अपेक्षा ठेवली होती. कर्नाटकच्या निवडणुकीनंतर भाजप बॅकफुटला फेकला गेल्याच्या चर्चा होत्या. यासोबतच मोदी फॅक्टर सलग 3ऱ्या टर्ममध्ये वर्कआउट होणार नाही असंही बोललं गेलं. भाजपला आता सत्तेत येण्याचे चान्सेस कमी वाटतायत म्हणून भाजपने महाराष्ट्रात अजितदादांना सोबत घेतलं किंवा शिवसेना फोडण्याचं पाप हे माथी घेतलं असं देखील बोललं गेलं. एक प्रकारे या चर्चांमुळेच भाजपचे नेते सुद्धा बॅकफुटवरती गेलेत असं चित्र दिसत होतं. 3 राज्यांच्या निकालानंतर मात्र आता फ्रंटफुटला भाजप खेळताना दिसेल आणि त्याचा पहिला दृश्य परिणाम महाराष्ट्राच्या जागा वाटपात दिसणार आहे. अजित पवारांनी परवाच्या भाषणात 4 जागांसह ठाकरेंकडे असणाऱ्या जागांवर सुद्धा क्लेम केला होता. अजित पवार एकूण 7 ते 9 जागांवरती दावा करतील अशा चर्चा होत्या. मात्र आता अजित पवार सुद्धा 4 जागांपेक्षा अधिक जागा मागणार नाहीत असं चित्र दिसतंय. तर शिंदे गट सुद्धा शिवसेनेने लढवलेल्या तितक्याच जागा किंवा स्टँडिंग खासदारांच्या जागा आमच्याकडे द्या या भूमिकेपासून 2 पावलं मागे येईल. भाजपच्या धोरणानुसार जिंकण्याचं मेरिट हा निकष ठरवून जागा वाटप होईल आणि त्यामध्ये मोदी फॅक्टरचा प्रभाव टाकून भाजप शिंदे आणि अजित पवारांना कमीत कमी जागा सोडेल हे मात्र नक्की आहे. 3 राज्यांच्या विजयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर होणारा तिसरा परिणाम म्हणजे BRS गेलेलंच आहे, सोबत इतर छोटे पक्ष सुद्धा प्रभावहीन होणार आहेत. BRSचा महाराष्ट्राच्या राजकारणातला वाढता हस्तक्षेप डोकेदुखी ठरू शकतो असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं येत होतं. महाविकास आघाडी किंवा महायुतीकडून ज्यांना तिकीट मिळणार नाहीये अशा बंडखोरांना आपल्या पक्षात घेत BRS हे मतविभाजनात महत्वाची भूमिका बजावू शकतात असं बोललं जात होतं. मात्र आता BRS पक्षाचं त्यांच्या होम ग्राउंडवर म्हणजे तेलंगणामध्येच त्यांना हद्दपार व्हावं लागले. आपल्या होम ग्राउंडवरचा प्रभाव राखता न आल्यानं BRSचा महाराष्ट्रातला हस्तक्षेप हा संपुष्टात आलाय. आता मुद्दा राहतो तो म्हणजे इतर पक्षांचा. दलित आणि मुस्लिम मतांना धरून प्रकाश आंबेडकरांची भूमिका, मराठा आरक्षणामुळे संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाची भूमिका, मनसेची भूमिका,
या गोष्टींचा इम्पॅक्ट हा महाराष्ट्रात आता कमी होताना दिसेल. महाराष्ट्राच्या लोकसभा या पूर्णपणे मोदी हवेत की मोदी नकोत या मुद्द्यांवरती केंद्रित होतील आणि याचा मोठा फटका प्रादेशिक आणि छोट्या पक्षांना निश्चितपणे बसू शकतो. 3 राज्यांच्या निवडणुकांचा महाराष्ट्रावर होणारा चौथा मोठा परिणाम म्हणजे शरद पवार आपली भूमिका बदलू शकतात. 3 राज्यांच्या निवडणुकांचा सगळ्यात मोठा फटका बसेल तो इंडिया आघाडीला. इंडिया आघाडीतनं काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर कमी होईल आणि इतर पक्षांची बार्गेनिंग पॉवर वाढेल. सत्तेत येऊ की नाही या विचारातनं इंडिया आघाडीतले काही घटक पक्ष सुद्धा वेगळी भूमिका घेताना दिसू शकतील. असं झालंच तर इंडिया आघाडीच्या व्यासपीठावर असणारं शरद पवारांचं महत्व हे सुद्धा कमी होताना दिसेल. शरद पवार आजही ठामपणे विरोध करताना दिसतायत, ते त्यांच्या हाती असलेल्या न्यूसेन्स व्हॅल्यूमुळे. मात्र मोदी सरकारच रिपीट होतंय याची जाणीव शरद पवारांना झाली तर शरद पवार आपली भूमिका बदलण्याच्या दिशेनं पावलं टाकू शकतील. शरद पवारांनी ठाकरेंप्रमाणे भाजप सोबतचे संबंध अजूनही ताणून धरलेले नाहीयेत. अर्थात शरद पवार किती बदतात हा जर तरचा विषय असला तरी प्रॅक्टिकल अप्रोच ठेवणारे शरद पवार 3 राज्यांच्या विजयानंतर महिनाभरात कोणता इम्पॅक्ट राहतो याचा विचार करून निर्णय घेऊ शकतात, हे मात्र नक्की आहे. 3 राज्यांच्या निवडणुकांचा महाराष्ट्रावर होणारा 5वा परिणाम म्हणजे सॉफ्ट हिंदुत्वाचा प्रचार. 3ही राज्यात भाजपने आक्रमक हिंदुत्व रेटलं नसलं तरी राजस्थानमधील कन्हैयालाल प्रकरण भाजपने प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये आणलं. शिवाय अमित शहानी मोफत अयोध्येच्या प्रवासाचं आश्वासनही दिलं. एकीकडे एमपी मध्ये राबवलेल्या विकासाच्या योजना आणि त्यांच्यासोबत हिंदुत्वाचं राजकारण या दोन्ही गोष्टींची सांगड भाजपने घातलेली दिसतीये. कर्नाटकच्या निवडणुकीत भाजपने फक्त हिंदुत्वावरती भर दिलेला तर विकासाचे मुद्दे साईडलाईन केलेले. राजस्थान असो व मध्य प्रदेश, आपण विकासाचे मुद्दे कोणते घेऊ शकतो हे भाजपने मांडलंच, पण हिंदुत्व सुद्धा सोडलेलं नाहीये. महाराष्ट्राच्या राजकारणात देखील काही महिन्यांपूर्वी औरंगजेब प्रकरणावरून दंगली भडकल्या होत्या. या गोष्टी भाजपच्या पथ्यावर पडत नाहीयेत असंच दिसत होतं. आता मात्र भाजप सॉफ्ट हिंदुत्व वापरताना दिसेल. म्हणजे महाराष्ट्राच्या प्रचारात बागेश्वर बाबा, प्रदीप मिश्रा अशा महाराजांचे दरबार भरताना दिसत आहेत. याच गोष्टींचा वापर भाजपकडून इम्पॅक्टफुल केला जाईल आणि मुस्लिम विरोधाचं हिंदुत्व जाऊन हिंदुत्वाला महाराष्ट्रासोबत कनेक्ट करण्याची स्ट्रॅटेजी ही भाजपकडून वर्कआउट केली जाईल. अर्थात या 5 गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणात 3 राज्यांच्या विजयामुळे वर्कआउट होताना निश्चित दिसतील. महाराष्ट्राच्या राजकारणावर अजून कोणते परिणाम होताना दिसतील, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडूचे YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा.